झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मधली ही बातमी आहे। मालेगावातल्या लेंदाणे शिवारात तब्बल 10,000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या दगावल्या कशा, बर्ड फ्लूमुळे की अन्य कोणत्या कारणानं, याबाबत संशय निर्माण झाला असून बर्ड फ्लूच्या भीतीनं वैद्यकीय टीम ही घटनास्थळी रवाना झाली आहे। बातमी नाशिक जिल्ह्यातली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मालेगावातल्या लेंदाणे शिवारात तब्बल 10,000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं ही खळबळ माजली आहे। नेमक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं यामागचं नेमकं कारण काय असावं याचा आता तपास घेण्यात येतोय। याबाबत संशय निर्माण झाला असून कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये आणि ही भीती वाढू नये यासाठी वैद्यकीय टीम ही घटनास्थळी रवाना झाली आहे। मालेगावातल्या लेंदाणे शिवारात तब्बल 10,000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ह्या कोंबड्या नेमक्या कुठल्या कारणानं दगावल्या याचा आता शोध घेतला जातोय। 10,000 कोंबड्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा आता वैद्यकीय पातळीवरनं शोध घेण्यात येतोय। ही भीती नेमकी बर्ड फ्लूची आहे की अन्य कोणत्या दुसऱ्या कारणानं नेमका हा घातपात झाला याचा आता वैद्यकीय पथक तपास करणार आहे। दरम्यान या कोंबड्यांच्या दगावण्याचे पडसाद हे समाजावर, समाजातल्या व्यक्तींवर आणि कुठल्याही सामाजिक आरोग्यावर पडू नये याची विशेष दक्षता घेण्यात येते। मालेगावमध्ये 10,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय। मालेगावातील लेंदाणे शिवारामध्ये ही घटना घडली आहे। मालेगावातल्या लेंदाणे शिवारात तब्बल 10,000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।